डीबीटी म्हणजे थेट शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये आपल्याला हे पैसे द्यायला हवे. त्याची वस्तू घेऊन आपण शेतकऱ्याला देऊ शकत नाही असा याचा सरळ अर्थ होता. याच्यानंतर पुन्हा काय होतं की धनंजय मुंडे तरीही सांगून तिथल्या डायरेक्टरना सांगतात आणि एक डेप्युटी सेक्रेटरी पत्र लिहून सांगतात की तसं करायला नको. पुन्हा आयुक्त त्यांना सांगतात की नाही, आपल्याला याच्यावर एक वेगळ्या प्रकारचा GR काढावा लागेल. डेप्युटी सेक्रेटरी पुन्हा त्यांना लिहितात की आज GR काढण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी यांना परवानगी दिली. म्हणजे काय झालं बघा, सुरुवात होते 12 तारखेला. मुख्यमंत्री ज्यांच्याकडे खरं जे मी म्हटलं अथॉरिटीच नाहीये, ते मुख्यमंत्री त्याला परवानगी देतात. आता त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती नसतील. रात्रीच्या रात्री धनंजय मुंडे गेले अजित पवारांकडे, त्याच्यावर अजित पवारांची सही. नंतर ते गेले मुख्यमंत्र्यांकडे, अजित पवारांनी जर सही केली असेल म्हणून मुख्यमंत्र्यांनी पण सही केली आणि ते देऊन टाकण्यात आले. तेव्हाचे मुख्यमंत्री शिंदे होते आणि त्याच्यानंतर ही स्कीम राबवण्यात आली. आता ती आहे काय हे समजून घेऊया आपण. 5 गोष्टी होत्या. त्याच्यात आहे नॅनो युरिया, नॅनो DAP, बॅटरी स्प्रेअर, मेटाल्डेहाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा. आता भ्रष्टाचार आपण म्हणतो, पण हा किती पट झालाय याचा आता तुम्हाला याच्यावरनं दिसेल. जरा ते ऑनलाईन करूया आपण. या सगळ्याचे दर जे आहेत ते मी ऑनलाईन आता तुम्हाला दाखवते. सध्याचे दर आहेत. आणि कसं झालं, नॅनो युरिया आणि नॅनो DAP या इफ्को नावाच्या कंपनीचे. हो, हा नॅनो युरियाचा आजचा भाव आहे. हा जर तुम्ही बघितलात 184 रुपये पर लिटर. म्हणजे जर आपण 10 लिटरची बॉटल घेतली तर आपल्याला 184 रुपये पर लिटरला हा नॅनो युरिया मिळतो. म्हणजे 500 मिलीलिटरच्या बॉटलला 92 रुपये पडतात. पण आपले माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्याच्यात तब्बल 220 रुपयाला ही बॉटल घेतली गेली. तब्बल 220. आणि इथे मी जे तुम्हाला दाखवतेय 92 रुपयाला ही बॉटल तुम्हाला एक सिंगल बॉटल घेतली तरी मिळतेय. पण आपले माननीय कृषी मंत्री यांनी 19,68,408 बॉटल्स ह्या 220 रुपयांनी घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किमतीने त्यांनी या बॉटल्स घेतल्या. नॅनो DAP दुसरं दाखवते. हे नॅनो DAP ची बॉटल आहे. याची किंमत आहे 522 रुपये 1 लिटरची. म्हणजे एका लिटरला जर 522 असेल तर 500 मिलीलिटरला ही केवळ 269 रुपयाला पडते. आणि किती बॉटल घेतल्यात आपल्या कृषी विभागाने? तब्बल 19,57,438 बॉटल घेतल्या. एवढ्या बॉटल जर घेतल्या त्याचा बाजारभाव आहे 269 रुपये. पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी 590 रुपयाला त्याची खरेदी केली आहे. आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो 88 कोटीचा घोटाळा आहे.